नमस्कार, आशा जम्मी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेस कोणती रेसिपी बनवायची हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न तर पडतोच। तर ही एक रेसिपी अशी आहे की अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया ही कोबीची रेसिपी आपण कशी बनवायची, तेही अगदी टेस्टी आणि खमंग। तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई आपल्या गॅसवरती ठेवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की फोडणी देत असताना तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे आपण अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। आता हे छान आपण फुलू द्यायचे जिरे आणि मोहरी। त्यानंतर आपण याच्यामध्ये मी उभा कट करून घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेले आहेत। ते तुम्ही बारीक चिरून घेतलं तर काहीच हरकत नाही, मी उभे चिरून घेतलेले आहेत। ते आता आपण याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत छान तेलावरती परतून घ्यायचा आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये कोणकोणत्या रेसिपीज बनवायच्या हे याचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाहू शकता। आणि रेसिपीज आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता अशा पद्धतीने आपण याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत थोडं परतून घेतलेला आहे कांदा। त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद पाव टीस्पून टाकून घेतलेली आहे। हळद टाकून पुन्हा हे छान आपण परतून घ्यायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करत असता तेव्हा सबस्क्राईबच्या शेजारी एक बेलचं बटन असतं, ते बटन क्लिक केलं की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील। त्यामुळे ते बेल आयकॉनवरती क्लिक करायला पण विसरू नका। आता कांदा आपण छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी हिरवं वाटण टाकलेलं आहे। या हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे 4 पदार्थ याच्यामध्ये आहेत। ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। ते आपण याच्यामध्ये टाकून थोडंसं आपण मीडियम फ्लेमवरती हे 1 मिनिट ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा कच्चा स्वाद तो निघून जाईल। आता मिरची माझ्याकडे होती ती तिखट नव्हती, त्यामुळे मी मिरची टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा आपला जो कांदा लसूण मसाला असतो तोही याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। पण तुम्ही ही जे मसाला आहे तो स्किप करू शकता। माझ्याकडे मिरची तिखट नसल्यामुळे मी तिखटपणासाठी थोडासा हा मसाला टाकून घेतलेला आहे। तुम्ही फक्त मिरचीचा वाटणाने बनवलं तरीही भाजी ही खूप टेस्टी लागते। आता हा मसाला आणि ही मिरची आपण 1 मिनिट 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। आणि त्यानंतर मी हा अर्धा गड्डा घेतलेला आहे कोबीचा, तो चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये आपण टाकून हे आपण छान परतून घ्यायचं आहे। आणि हे मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे आपण छान याला पूर्ण सर्व मसाले लागेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे। अगदी घाई गडबडीत कोणती रेसिपी बनवायची हा प्रत्येक गृहिणींना पडलेला प्रश्न आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत झटपट बनणाऱ्या भाज्यांचे, तर तेही तुम्ही पाहू शकता। आता हे आपण छान परतून घेतलं की थोडंसं आपण याच्यावरती झाकून हे छान वाफवून पण घेणार आहोत। त्याच्यामध्ये पाणी न टाकताच ही भाजी करून घ्यायची आहे। खूप टेस्टी खमंग चविष्ट लागते, अगदी न खाणारी ही भाजी आवडीने खातील अशी या भाजीची चव आहे।
तुम्ही केल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि करून पाहिल्यानंतर कमेंट करायलाही विसरू नका. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा आपण छान परतून घ्यायचं आहे, नंतर झाकून ते वाफवून घ्यायचं आहे. तर झाली आपली कोबीची झटपट खमंग चविष्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे. तोंडाला पाणी सुटलं असेलच तर तुम्ही ही कोबी आणून ही भाजी अगदी झटपटरित्या टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी हे तुम्ही देऊ शकता. माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अशाच यम्मी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडत असतील तर शेअर करायलाही विसरू नका.